आदरणीय तटकरे साहेबांनी संबंध 27 वर्षाचा पक्षाचा इतिहास सांगितला. अनेक मान्यवर नेत्याचं योगदान सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलं. हे सांगत असताना कबड्डीचा विषय झाला, खो खोचा विषय झाला, फुटबॉलचा विषय झाला, अगदी बुद्धिबळाचा सुद्धा विषय झाला, सगळ्या खेळाचा विषय झाला. पण आपल्या सगळ्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती. याच्या पलीकडे काही नाही. काल परवा इंडियाची टीम घोषित झाली. सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है. हमारा क्या है, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण करू शकतो. म्हणून आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण दादांचं शिवशालू फुले आंबेडकरांचं पुरोगामी विचाराचं स्वप्न या महाराष्ट्रात नंबर 1चा पक्ष करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करा, त्यासाठी समर्पित व्हा, त्यासाठी संघर्ष करा. एक दिवस वैनी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी वचन देतो. संकल्प, त्या संकल्पासाठी समर्पित होण्याचा, संघर्ष करण्याचा. आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.